खरं तर माझं संजय राऊत यांना आव्हान आहे. संजय राऊत यांनी पत्राचाळीवर एक पत्रकार परिषद घ्यावी. त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था, त्या पत्रकार परिषदेचा सगळा खर्च मी माझ्या वैयक्तिक खात्यातून करतोय. ते तरी म्हणाले की शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घ्यावी. मी माझ्या वैयक्तिक खात्यातनं, माझ्या मेहनतीच्या पैशातनं त्या पत्रकार परिषदेच्या ऑर्गनायझेशनचा सगळा खर्च करतोय. संजय राऊत यांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी. कशा पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम, मराठी माणसाचं हक्काचं घर हिसकावून घेण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय हे महाराष्ट्राला कळेल. पत्राचाळीमध्ये कशा पद्धतीनं घोटाळा झाला आणि या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांना 100 दिवस तुरुंगात जाऊन बसावं लागलं. हा पत्राचाळीचा घोटाळा कशा पद्धतीने केला, पत्राचाळीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप संजय राऊत यांनी कसं केलं हे एकदा पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगून टाकावं. आणि त्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण खर्च मी माझ्या वैयक्तिक पैशातून करेल. संजय राऊत यांना माझं आव्हान आहे, त्यांच्यामध्ये जर का हिम्मत असेल तर त्यांनी देवेंद्रजींवर बोलू नये. त्यांनी आधी पत्राचाळीच्या घोटाळ्याचं काय झालं त्याची पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावी. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आरक्षणाचे प्रश्न सोडवण्याचं काम हे देवेंद्रजींनी केलंय. 2014 ते 2019 या काळामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देवेंद्रजींनी दिलं. तुमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं. तुमच्या सरकारच्या काळात ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं होतं. ते आरक्षण पुन्हा देण्याचं काम आणि टिकवण्याचं काम देवेंद्रजींनी केलंय. त्यामुळं आरक्षणाचे सगळे प्रश्न देवेंद्रजी सोडवतायत. पत्राचाळीचं काय झालं याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय. संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याचं उत्तर द्यावं.